श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना आज रविवारच्या सर्व ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. आजची माझी देवपूजा झाली आणि बघा हे मी दिवा लावण्यासाठी आणले होते, कारण दिवा शेव होत होता. संध्याकाळी तुळशीला दिवा लावला की सगळा दिवा लगेच विजायचा, म्हणून आणले होते. पण काय त्याचा काही फायदाच झाला नाही, कारण तो दिवा शेव व्हायचा, विजायचा, तोच विजायला लागला. कारण हवा लागते, वरच्या मजल्यावर असल्यामुळं हवा लागतेच गॅलरीत ठेवल्यानंतर. आणि मी सगळे झाडं गॅलरीत आणून ठेवलेत. तर बघा खूप छान असे, कारण इकडे सावली आहे, पलीकडे आहे ना सावली नाही, त्याच्यामुळं खूप ऊन लागाले झाडाला आणि झाडं सुकल्यासारखे व्हायलेत, म्हणून इकडे आणून ठेवलेत. तर गुलाबाला, केशरी गुलाबाला खूप छान असं फूल आलं होतं आज. आणि एक कळी दुसरी लागली होती, आणखीन एक कळी लागली आहे झाडाला. खूप छान. आत्ता तर कुठं फुलं लागायला सुरू झालेत. आणि हे आहे पिवळा गुलाब. तर बघा, फूल तोडलं की फूल आल्या आल्या तोडायचं. फूल जर आल्या आल्या तोडलं तर झाडं खूप छान असे फुटतेत. आणि हा आहे गलांडा. पुन्हा ही आहे शेवंती, पिवळी आणि पांढरी शेवंती आहे. त्यानंतर हे गुलाबाला बघा छान छोटे छोटे 2-3 फुलं आली होते, कारण याची पण पानझडी झाली आहे. आता फुटायला लागलेत. आत्ता कुठं कळ्या लागायलेत छोट्या छोट्या. तर आज एवढीच फुलं निघाले होते. आणि शेवंती पण खूप छान अशी आली आहे. शेवंतीला पण कळ्या खूप भरपूर अशा आल्या. त्याच्यात 2 प्रकारची शेवंती आहे. आणि हा आहे गलांडा, म्हणजे जे आपण देवाला फुलं आणतो बघा, ते पिवळे फुलं त्याचं तो आहेत. आणि हे गुलाबाचे आहेत. तर खूप छान असं वाटायलं. हे केशरी गुलाब पहिलंच फुलं आले बघा ह्याला. आणल्यापासून पहिलेच आणखीन कुंडीत झाडं लावायचे राहिलेत. तर माझी देवपूजा झाली, देवपूजा करून घेतली मी. आज रविवार आहे. आज भरपूर फुलं होते, पांढरे होते, कन्हेरीचे गुलाबी फुलं होते. आणि तुळशीचं बघा, तुळशीचं पान ठेवल्याशिवाय स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण केला जात नाही म्हणतात. तर आज शेंगदाणे आणि साखर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला. तर फुलं सगळ्या देवांना अर्पण करून घेतले. बालकृष्णाला तुळशीचं पान अर्पण करून घेतलं, कारण आता बघा हा चातुर्मास आहे. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात, म्हणून तुळशीचं पान अर्पण करायचं असतं. तुळशीचं पान जर आपण अर्पण केलं तर भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे, विष्णुप्रिय आहे. त्यामुळं तुळशीचं पान दररोज अर्पण करायचं. परत पुन्हा गुलाबाचं फुल मी मंगलकलशावर पण अर्पण केलं. एक कुंचमवर अर्पण केलं, एक माता लक्ष्मीला अर्पण केलं आणि स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला. कारण तुळशीच्या पानाने नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं असतं आणि मग ते तुळशीचं पान स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं. असं नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचं बघा. तर अशी होती माझी आजची देवपूजा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझ्या ह्या सेवेमध्ये किंवा स्वामी महाराजांची सेवा करताना किंवा देवपूजा करते वेळेस जर अशा काही चुका असतात कुणाच्या, कशा असतात, कारण सगळंच आपल्याला कळतं असं नाही. कुणाला काय माहीत असतं तर कुणाला काय माहीत असतं. कोणताच माणूस परिपूर्ण हा नसतो, कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. काही ना काही थोडं बहुत तरी चुकतच असतं. किती जरी आपण केलं तरीसुद्धा चुकतच असतो माणूस हा चुकीचा पुतळा आहे. म्हणून माझ्या जरी सेवेमध्ये काही चुकत असेल तर तुम्ही सांगा. आणि मला जे काही जितकं माहीत आहे स्वामी महाराजांच्या सेवेबद्दल म्हणा की बाकीच्या काही सेवेबद्दल जे काही माहीत आहे ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची सेवा करताना मनात संशय कधीच आणायचा नाही बघा, परंतु असं कधीच नाही आणायचं. स्वामी महाराजांची जो निस्वार्थपणे सेवा करतो त्याला नक्कीच प्रचिती येते आणि स्वामी महाराज त्याला नक्कीच आशीर्वाद देत असतात. जो स्वामी महाराजांची सेवा करतो तो कधीच दुःखी राहत नाही. त्याचं जीवन हे सुखाचं 100% होतं. आज ना उद्या दुःख हे निघून जाणार म्हणजे जाणार. कारण कसं असतं बघा, स्वामी महाराजांच्या सेवेत आलं ना, दुःखाची तीव्रता, जे काय आपले कर्म असतात त्याची तीव्रता फास्ट होते. मग आपल्याला वाटतं मी सेवा करते आणि माझ्यावर मग सेवा तर करत आहे आणि एक झालं की एक संकट काय येतं माझ्या, कारण त्याची तीव्रता स्वामी महाराज वाढवतात. कारण ते लवकर संपवायचे असतात आपले भोग, म्हणून ते तसं होतं. तर कधीच खचून जायचं नाही की माझ्यावर संकट आलं, मी महाराजांची सेवा करते तरी पण माझ्यावर दुःखच आहे, संकटच आहे, असं कधीच मनात आणायचं नाही. कारण का नाही, ते आपले भोग असतात, आपण ते आदल्या जन्मीचे
होऊन आलेला असतो, मग ते संपवायचे तर कुणाला आहेत? आपल्यालाच आहेत ना. मग ती आपण स्वामी महाराजांची सेवा करून संपवायचे. त्या सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. कुणीही खचून जाऊ नका, कुणीही दुःखी होऊ नका. आपण स्वामी महाराजांच्या सानिध्यात आलो आहोत, स्वामी महाराजांच्या सेवेत आहोत, स्वामी महाराजांचं लेकरू आहोत आणि ते आपले आई आहेत. तर कुणीही घाबरायचं नाही ना, काही नाही, टेन्शन घ्यायचं पण नाही. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची सेवा.